11 तारखेला कळंबोली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बेंद्रे या ड्युटीसाठी सकाळी घरातून बाहेर पडल्या, पण संध्याकाळ झाली तरी देखील अश्विनी घरी आल्या नव्हत्या. त्यामुळे घरातील लोकांनी अश्विनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवायचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना योग्य ती मदत केली नाही. त्यामुळे अश्विनी यांच्या घरातील लोकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. उच्च न्यायालयाने याच्यामध्ये लक्ष घातलं आणि पोलिसांना अश्विनी यांचा शोध घेण्यासाठी सांगितलं. पोलिसांनी अश्विनी बेंद्रेचा भरपूर शोध घेतला, परंतु त्या कुठेही सापडल्या नाही. आली ती त्यांच्या मृत्यूची बातमी, तेही तब्बल 2 वर्षांनी. पण पोलीस निरीक्षक असलेल्या अश्विनी यांच्या मृत्यूची बातमी येण्या अगोदर त्यांच्या अपहरण प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाच्याला देखील अटक करण्यात आली होती. पण आता तब्बल 9 वर्षांनी या घटनेमध्ये मोठा खुलासा झालाय. अश्विनी बेंद्रे या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येपाठीमागे कोणाकोणाचा हात होता, त्याचे नावं समोर आलीत. तब्बल 9 वर्षांनी या घटनेचा उलगडा कसं काय झाला, चला सविस्तर पाहू. अश्विनी या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील आळते गावाच्या रहिवाशी. 2000 सालापासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांच्याच गावातील आनंद गोरे यांच्याशी त्यांचं लग्न झालं. त्यानंतर त्यांच्या स्पर्धा परीक्षेला अखेर यश आलं आणि 2006 मध्ये त्यांची PSI म्हणून पोलीस दलामध्ये नियुक्ती करण्यात आली. अश्विनी यांना पहिलं पोस्टिंग पुणे जिल्हा मिळाला. ते 3 वर्ष आपलं कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची सांगली येथे बदली करण्यात आली. याच दरम्यान त्यांच्या घरात एक गोंडस मुलीचा जन्म झाला. त्यामुळे अश्विनी यांनी सांगलीमध्ये आपलं कुटुंब स्थायिक केलं. सांगलीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचं प्रमोशन झालं. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्हा येथे पोस्टिंग मिळाली. पुढे 2015 मध्ये त्यांची बदली नवी मुंबईमधील कळंबोली पोलीस स्टेशनला करण्यात आली. त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही सुरळीत होतं, परंतु पडद्यामागून भरपूर काही अशा घटना घडत होत्या ज्या कोणाच्याही लक्षात आल्या नव्हत्या. तारीख होती 11 एप्रिल 2016. त्याच दिवशी सकाळी अश्विनी ड्युटीसाठी पोलीस स्टेशनला निघाल्या, परंतु त्या पुन्हा घरी परतल्याच नाही. 14 एप्रिलला अश्विनी यांच्या मोबाईलवरून त्यांच्या घरच्यांना एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, आपण विपश्यर्याला चाललोय, त्यामुळे 6 महिने माझा शोध घेऊ नका. परंतु त्या दिवशी नंतर त्यांच्या फोनवरून कधीच कोणाशी संपर्क होऊ शकला नाही. ज्या दिवशी अश्विनी बेपत्ता झाल्या होत्या त्याच्या आदल्याच दिवशी अश्विनी यांनी 17, 18, 19 या तारखेला सुट्टीसाठी अर्ज केला होता. परंतु त्यानंतर अश्विनी ड्युटीवरती जॉईन न झाल्याचं पत्र पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाला दिलं. त्यामुळे संशय आणखीनच जास्त वाढला. सर्व घटना अश्विनी बेंद्रे यांच्या भावाला माहिती झाली. त्यामुळे बँगलोरमध्ये नोकरीला असलेला अश्विनी यांचा भाऊ आनंद बेंद्रे हा देखील मुंबईमध्ये आला आणि अश्विनीचे पती यांच्याबरोबर अश्विनीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच दरम्यान अश्विनी यांचा लॅपटॉप त्यांना सापडला आणि त्यामधून एक धक्कादायक माहिती समोर आली. अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये त्यांना एक व्यक्ती मारहाण करतानाचा व्हिडिओ, एक फोटो आणि इतर काही पुरावे सापडले. व्हिडिओमध्ये जो व्यक्ती अश्विनी यांना मारहाण करत होता त्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्डिंग देखील त्या लॅपटॉपमध्ये सेव्ह होते. अश्विनी यांचा भाऊ आणि पती यांनी लॅपटॉपमधील हे सर्व पुरावे पाहिल्यानंतर एक हादरवणारं कनेक्शन समोर आलं. ते म्हणजे अश्विनी बेंद्रे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या प्रेमसंबंधाचे. त्याचं झालं असे की जेव्हा अश्विनी यांची पुण्यातून सांगलीमध्ये बदली झाली होती तेव्हा त्यांची सांगलीमध्ये अभय कुरुंदकर या पोलीस अधिकाऱ्याबरोबर ओळख झाली होती. सांगलीमध्येच त्या दोघांची ओळख वाढत गेली आणि तिथेच त्यांचे प्रेमसंबंध चालू झाले. अश्विनी यांची 2013ला रत्नागिरीमध्ये बदली झाल्यानंतर तरी देखील या दोघांचे प्रेमसंबंध चालू होते. अश्विनी यांच्या रत्नागिरी इथल्या फ्लॅटवरती देखील अभय कुरुंदकरचं जाणं येणं होतं. त्याच रत्नागिरीच्या फ्लॅटमध्ये अभय कुरुंदकर यांनी अश्विनी यांना मारहाण करतानाचा CCTV फुटेज त्यांच्या लॅपटॉपमध्ये आढळला होता. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये अभय कुरुंदकर अश्विनीला म्हणत होता, तुझ्या पतीला मी गायब करल. लॅपटॉपमधील हे सर्व पुरावे पाहिल्यानंतर अश्विनी यांचे भाऊ आणि पती यांना पूर्ण संशय झाला. अभय कुरुंदकर या पोलीस अधिकाऱ्यानेच अश्विनी यांच्याबरोबर काहीतरी येडवाकडं केलं असेल. 14 जुलै 2016ला कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये अश्विनीच्या घरच्यांनी त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यावेळी अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये जे काही पुरावे मिळाले होते ते सादर करून अभय कुरुंदकर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी देखील अश्विनीच्या घरच्यांनी केली. त्यावेळेस अभय कुरुंदकर हा ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे त्याच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या उलट अभय कुरुंदकर हा तातडीने रजा टाकून बाहेरगावी फिरण्यासाठी गेला. तेव्हा 31 ऑगस्ट 2016ला अश्विनी यांच्या घरच्यांनी नवी मुंबई येथील तत्कालीन पोलीस आयुक्त
हेमंत नगराळे यांची भेट घेऊन या सर्व घटनेचा तपास क्राईम ब्रँचने करावा अशी मागणी केली, पण पोलिसांनी अश्विनी यांच्या कुटुंबाची ही मागणी देखील फेटाळली. त्यामुळे अखेर अश्विनीच्या कुटुंबातील लोकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली. त्यावेळेस 25 ऑक्टोबर 2016ला अश्विनी बेंद्रे यांच्या प्रकरणी चौकशी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा असा कोर्टाने आदेश दिला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हा दोषी आढळल्याने 31 जानेवारी 2017ला त्याच्या विरोधात अश्विनी बेंद्रेचा अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे अभय कुरुंदकर या पोलीस अधिकाऱ्याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली. पण ज्या पोलीस अधिकारी या घटनेचा तपास घेत होत्या त्यांची बदली करण्यात आली. पोलीस प्रशासन हे पूर्ण प्रकरण दाबतंय. अभय कुरुंदकर विरुद्ध गुन्हा दाखल करून देखील त्याला पोलीस अटक करत नाही, म्हणून हे प्रकरण मीडियावाल्यांनी देखील उचलून धरलं. हे प्रकरण जास्त वाढल्यामुळे पोलिसांनी अखेर 7 डिसेंबर 2017ला पोलीस अधिकारी असलेला अभय कुरुंदकरला अटक केली. त्यानंतर 2 दिवसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव राजू पाटील याला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर मात्र सोशल मीडियावरती चांगलीच खळबळ उडाली. अभय कुरुंदकरच्या CDRच्या आधारे राजू पाटीलला अटक करण्यात आली होती. ज्या दिवशी अश्विनी बेंद्रे बेपत्ता झाल्या होत्या त्या दिवशी अभय कुरुंदकर याने एकनाथ खडसेचा भाचा राजू पाटील याला फोन केला होता आणि याच आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. पण नंतर 2 महिने उलटून गेले तरी देखील या प्रकरणामध्ये तपास पुढे गेला नाही. आता या प्रकरणामध्ये राजकीय नेत्याच्या भाच्याला अटक केल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण आणखीनच चिघळलं आणि अश्विनी यांना शोधण्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेचा तपास ज्या महिला अधिकारी तपास करत होत्या संगीता अल्फान्सो यांच्याकडे देण्यात आला. संगीता यांनी पुढच्या 1 महिन्यातच या घटनेचा तपासाला वेग दिला आणि या तपासामध्ये कुरुंदकर यांचा ड्रायव्हर कुंदन भंडारी आणि कुरुंदकरचे व्यवहार पाहणारा महेश फडणीकरला अटक केली. त्यानंतर मात्र भयंकर सत्य समोर आलं. अश्विनी बेंद्रे ज्या दिवशी बेपत्ता झाल्या होत्या त्याच्या तब्बल 2 वर्षांनी म्हणजेच 28 फेब्रुवारी 2018 रोजी अश्विनी यांची हत्या झाल्याचं उघड झालं. पोलीस चौकशीमध्ये अभय कुरुंदकर यांचा व्यवहार पाहणारा महेश फर्डीकर यांनी आपला पहिला जबाब दिला. अभय कुरुंदकरने देखील 2 मार्च 2018ला आपला गुन्हा कबूल केला. अश्विनी यांच्यासोबत नेमकं काय घडलं हा सर्व घटनाक्रम पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आला. त्या दिवशी अश्विनी बेंद्रे आपली ड्युटी संपल्यानंतर अभय कुरुंदकरला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेल्या होत्या. त्यानंतर कुरुंदकर अश्विनी यांना त्यांच्या भाईंदरच्या फ्लॅटवरती घेऊन गेला. फ्लॅटवरती घेऊन गेल्यानंतर कुरुंदकर यांनी अश्विनीला बॅटने जोरदार मारहाण केली आणि त्यामधीलच एक बॅट अश्विनी यांच्या डोक्यामध्ये लागली आणि या हल्ल्यामध्ये अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळेस अभय कुरुंदकर बरोबर त्यांचा व्यवहार पाहणारा महेश फर्डीकर देखील होता. ही घटना संध्याकाळी 7:30 ते 11:30च्या सुमारास घडली होती. रात्री 11:15 वाजता अश्विनी बेंद्रे यांचा मोबाईल बंद करण्यात आला. यापुढे मात्र या आरोपीने भयंकर कृत्य केलं होतं. अश्विनी यांची हत्या झाली हे पुरावे नष्ट करण्यासाठी वूड कटरच्या साहाय्याने त्यांच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करण्यात आले. काही वेळासाठी हे शरीराचे तुकडे कुरुंदकर यांच्या भाईंदरमधील घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. नंतर अभय कुरुंदकरने राजू पाटील आणि कुंदन भंडारीच्या मदतीनं अश्विनी यांचे केलेले बारीक तुकडे वसईच्या खाडीमध्ये मध्यरात्री फेकून दिले. ही संपूर्ण माहिती आरोपींनी पोलिसांसमोर कबूल केली. अश्विनी बेपत्ता झाल्याच्या तब्बल 2 वर्षांनी या घटनेचा उलगडा झाला होता. पोलिसांनी वसईच्या खाडीमध्ये अश्विनी यांच्या शरीराचे काही अवयव मिळतात का याचा शोध घेतला. 2 दिवस त्या ठिकाणी वसईच्या खाडीमध्ये शोध घेतल्यानंतर पोलिसांना काहीही मिळालं नाही. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांचे तर प्रेम संबंध होते. मग कुरुंदकर यांनी अश्विनीची हत्या का केली याचं देखील कारण तपासामध्ये समोर आलं. अश्विनी बेंद्रे आणि अभय कुरुंदकर यांच्या प्रेम संबंधाबद्दल अश्विनीच्या पतीला समजलं होतं. या उलट अश्विनी यांना त्यांच्या पतीसोबत राहायचं नव्हतं. अश्विनी बेंद्रे तर तिच्या पती आणि मुलीला सोडून अभय कुरुंदकर बरोबर राहण्यासाठी गेली होती. मुलीला भेटण्यासाठी अश्विनी 2-4 महिन्यामधून घरी येत होत्या, परंतु कालांतराने ते देखील कमी झालं होतं. अश्विनी पतीला सोडून कुरुंदकर बरोबर राहत असल्या तरी देखील त्यांच्यामध्ये वाद होत होते. अश्विनी कुरुंदकरकडे लग्न करण्याची मागणी करत होत्या. कुरुंदकर यांचं अगोदरच लग्न झालेलं होतं. त्यांनाही 2 मुलं होते. त्यामुळे कुरुंदकर अश्विनी संग लग्नासाठी टाळाटाळ करत होता. याच कारणामुळे दोघांमध्ये वादही होत होता आणि जेव्हा वाद व्हायचे तेव्हा कुरुंदकर अश्विनीला बेदम मारहाण करायचा.
पण तरी देखील अश्विनीने सतत लग्नाची मागणी धरली म्हणून अभय कुरुंदकरने त्यांची हत्या करून बारीक बारीक तुकडे करून वसईच्या खाडीमध्ये फेकले. पण तब्बल 7 वर्षांनी या प्रकरणामध्ये निकाल लागलाय. 5 एप्रिल 2025ला अश्विनी बेंद्रे हत्या प्रकरणी पोलीस निरीक्षक असलेला अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले. तसेच महेश फर्डीकर चालक कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली असं देखील नमूद करण्यात आलंय. या प्रकरणातील चौथा आरोपी एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्यांना निर्दोष सोडण्यात आले. त्यावेळेस न्यायालयाने देखील पोलिसांना चांगलंच झापलं. या प्रकरणी अभय कुरुंदकरला अद्यापही कोणती शिक्षा सुनावली नाही. 11 एप्रिलला या प्रकरणामध्ये अभय कुरुंदकरला कोर्ट काय शिक्षा देते हे 11 एप्रिल 2025ला समजेल.